काय ह्या माणसाला म्हणलं होतं सरपण आणून ठेवा घरी, कुठं जाऊन बसले आणि कुठं नाही काय माहिती बा सकाळपासून. ह्याचं म्हणजे ना घरच्या कामाच्या नावाने नुसता शिमगाय. काय पादरात पडलंय माझ्या असलं काय माहिती, सगळं मीच करायचं. त्याला माहीतच होतं सरपण आणायला लावीन, बरोबर कुठंतरी जाऊन बसला. ओ भाऊजी, कुठं निघाले? गावात चालू का? गावात होय. आमच्या ह्यांना बघितलं कुठं? कुठं बसली होती ते बायड्या बाईच्या इथं आहे होता बसलेले. बायडाबाईच्या इथं? खरं काय? आपलं ह्या माणसाला 1000 वेळा सांगितले बरं का मी, त्या बाईच्या नादी लागू नका म्हणून. नाही वहिनी, त्या दोघांचा एकमेकाला लढाय तुम्हाला काय माहिती तवा? असं कसं म्हणता? लढा म्हणजे काय? इथं बायको नाही त्यांना लढा लावाय. बायको आहे पण घरच्या बाहेर काय चाललं तुम्हाला काय कळत त्यातलं? खरं सांगता काय? तिथं बसलेत का पाणीत? खोटं तर बोलत नाही ना? आता काय सांगावं सांग रे. बघा ना तुम्ही, आता जाऊन तर तिथं तिथं वहिनी लय गप्पा चालू. बरं मला एक सांगा, ही रोज असतात का तिथं? उठल्या बसल्या तिथंच आहेत. तर मी म्हणते माणूस घरचं काम सोडून तरी एवढं लवकर घराच्या बाहेर पळतच कस काय? आता येत्या दिसले आम्हाला, म्हणलं जावा पण नका म्हणलं दोघात कशाला गोळ घालायचंय म्हणून आम्ही सरळ निघालो गावात. तुम्ही इथं दिसलात. नाही ह्या माणसाचं आहे ना लय वेळा माझ्या कानावर आलंय, पण मी काय म्हणते मरू द्या, जाऊ द्या आपलं, जाऊ द्या जाऊ द्या. आणि त्या बायडीला पण आता बरोबर बघते, तिला काय अशी सोडली काय? लोकांना दोष देऊन उपयोग नाही, आपलं घरचं माणूस चांगलं नाही असं आवाक्यात आलं का? अहो मी काय म्हणते, मस्त घरचं माणूस शहाणा नाही, पण बाया माणसाने बी बाया माणसाच्याच पद्धतीने राहावं ते बी लागतं. खरंच आहे. हा का घरी कोण नवरा बेवडा असला म्हणून काही करायचं का? नाही चुकीचं आहे ते, बायाचं चुकीचं आहे. नाही मी नाही, हिच बरोबर आता जिरवतेच बघा. ते राहुल बाल राहू द्या, पण त्या बाईला सुट्टी देऊ नका. तिला मी आता सुट्टी देत असते वय. सुट्टी हा ह्याला बी तिला बी संगच बघते. तिचं मी लय वेळेस बघितलं, त्या सुट्टी संपल्या, सुट्टी देऊ नका तिला. नाही नाही, दोघांचं सोबतच सुमार बघते कसं असतंय ती. थांबा. नाही बघा आता हे सरपण ठेवते घरी. सरपण राहू द्या इथंच, पुन्हा माणूस हातातून गेल्यावर पुन्हा काय करता तुम्ही? ते बी का माणसाला बस बरं मी असं हातातून जाऊ देईन त्या माणसाला, तिला एका ह्या सरपणावर झोपवीन मी बी अशी आहे. मग हा तुम्ही बघा फक्त तिथं, बघा कशा गप्पा चालू आहेत. चला यावं का? या पण तुम्ही. एवढं करा, सुट्टी देऊ नका. ह्या माणसाने ना म्हणजे ना अख्ख्या गावात माझं चव जायचं काम केलंय. कुठं म्हणून नाक ठेवलं नाही बाबा वर काढू. ह्याला किती वेळा सांगू, अंधारात सांगितलं तसंच, उजाडात सांगितलं तसंच. हे सरपण ना असंच राहू देते, ह्याच्याकडे बघते बरोबर. काय अरे इकडे एक बसाय किती बोला वाळ झालं, मी किती तिथूनच तू. बोलत आहे. बोलते की परत मग काम राहिली ना ले. इकडे याला का परत जायचंय वैताग मला येतो. घरी. आले शक्ती आले, एक मिनिट. लयच कामाला लागले आजकाल. आता काय करू मग, मलाच काम करायला लागतं. सुनील राव कुठे गेलात? ढोसून पडला असेल कुठतरी. लयच पियत का ते? वैताग आला मला त्याला तर. माहिती नाही जरा आपलं काय आपलं म्हणजे आपलं आपलं काय? हा बोलायला येतं तुम्ही, आपण बोलतो मी फक्त. सांगतोय एखादं पेत असते टेन्शन नाही बाबा. काय काय लय गुडघ्यात मेंदू असतोय माझ्या बायकोवणी, तुला नाही माहिती. गुडघ्यात बाई तुमच्या बायकोचं मेंदू. टाचत आहे म्हणलं तरी हरकत नाही. लय काय बनी माझं नवरं काय माहित काय तर ढोसत कुठेतरी पडत, परत रात्री येतं जेवतं, परत सकाळी सकाळ नाही झाले की बाबाला असं होतो कधी एकदाची घेतोय परत जातं. मग मी आहे की. हा तशी पण मग वैताग दिलाय त्या माणसाने मला. कुठून डोकं झालं आणि त्याशी लग्न केलं असं झालं. मग मला तेच म्हणत होतं, कोण होता जमिनीवर, कोण होता? आता काय बापाच्या पुढं कोण जाईन का सांगा? तुझं बरोबर, बापाचं ऐकलं वाटोळ करून घेतलं म्हणे झालं तो, ऐका ना. ते आहेच तसं, पण माझ्या सारख्या संग पळून गेले असं तर लय भारी जमलं असतं. तुमची बायको काय नाही, तिचं आहे बरं का टाचत मी. चांगली आहे पण ती तशी, असं काय एवढी हे नाही. चांगली वय तू नांदते का ती नांदते? यार लय बेकार आहे बाबा, तुला नाही माहिती. तुम्ही असं माझ्याशी बोलायला बिलायला येतं ना, कळलं बिळलं डोक्याला ताप करून व्हायचं. चपलीनी चालेल का? आताड्याची चप्पल आहे काय तसलं काय? हे तिच्या समोर बोलून दाखवा. येऊन दे ती
बघू आपण. हा 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 नाही चल घरी तुझ्या देखता तिला रेडी तुम्ही काय चल घरी बाई ग नको बाई काय इथे काय गरज चेष्टा आहे काय नको बाई काय गरज नाहीये मारणार तर मारेन मी तिला. काय रे कुणाला मारशील हा काय नाटक चालल्यात नाटक काय चाललेत तुझी हा अरे कसं आहे हा काय घासा मरकीचा तोंड वासून हा इथं नाही ही नाटक करायचो का इकडं पर बायको तिकडे मरायला लागली घरी काम करू करू आणि तो मिरी लय बरोबर काय मिळतं मिली हा काय मिळतं मिली रे हा तुला नाही मिळत मी कुणाला म्हणला मग तू कुणालाही म्हणू दे तू इथं करतो काय ते सांग मला नेमकं मी यांना सांगत होते मी आलतो अगं तुला पण लाज वाटत नाही का दुसऱ्याचा नवरा आहे एवढा वेळ कसं गप्पा मारत बसायचं आता तुला लाज नाही का आता काय या गोष्टी मी शिकू काय ना कधी यायचं कधी यायचं नाही अगं पण तुला शिकवायला गरज नाही ना दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत गप्पा मारत बसायची घरी ते आले तर मी काय करू आली तर म्हणायचं माया नाही पटत जा म्हणून ए, जास्त आवाज नाही काय तिला काय जास्त आवाज नाही अरे तू तर ना सगळं वाटोळ करायला लागलं घरचं कळलं का तिला बोलायचं नाही म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत गप्पा मारत बसतील मी बोलायचं नाही मग कुणी बोलायचं तुला काय रेकामा सोडला का गावात वळू बोल. येतो येऊन त्यांच्या संग नवऱ्याला बोलायचं कळलं ना मला नाही यायचं बोलायला कसं नाही बोलायचं नवरा तुझ्या घरी येऊन बसला तू बरी येऊ देती नाही नाही तू बरी येऊ देती तुम्ही बोलला येऊन बस मी बोलले येऊन बस अगं तू जर म्हणली नको येत जाऊ घरी तर तो काय बळच येऊन बसन व्हाय आता मी काय करू येतो तर काय त्याच्या हात धरू अरे पण होतंय काय नुसतं त्यांच्यापाशी गप्पा नाही आलतो मी. मग मी पण काय करते उद्यापासून गावच्या या रोज एकाला बोलवते गप्पा मारायला मग बघू अयो कस काय म्हणजे स्वतःला जमतंय का म्हणजे स्वतःला जमतंय म्हणजे बायको म्हणलं की नाही हा आणि मग दुसऱ्यांच्या बायकापाशी गप्पा मारत बसाय कसं जमतंय हा मी आलतो होय तेव्हा तुम्ही चका मार आता कसं आहे हा खुशाल दुसऱ्यांच्या नवऱ्याला हाका मारू मारू घेती बोलू नवरा कमी पडायचा काय संबंध म्हणजे कशाला मग दुसऱ्याच्या नवऱ्या घेऊन गप्पा मारायला हा इथं बसतो त्यात माझी चुकी का तू यांनी हाका मारले तुम्ही चालू हो का सरपण ठेवायचं हो होतं का म्हणली होती ना. हा सरपण ठेवायचं होतं सरपण काढून झालं तिथं वाट बघत बसले मी कधी येतोय माणूस म्हणून मला वाटलं जे सरपण लागत आहे तुला त्याच्यामुळे इकडे येऊन बसले नाही का गुलू 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 गप्पा मारत काय दोन तोंडी माणूस आहे बाई अरे हिला तर सरपण झोपायचं काय अशी तुम्हाला झोपी नाही एका रट्ट्यातच त्या सरपणावर मला झोपायला निघणार आहे हा एवढं वाटत ना स्वतःच्या नवऱ्याला आवर घालत जा जरा अगं बाई स्वतः आधी स्वतःला आवर घाल तुझा नवरा काय ऋतिक रोशन नाहीये ज्याला घेऊन बसायला मी मग कशाला बसली होती तर घेऊन ऋतिक रोशन नाही घेऊन नव्हते बसले तो बसलेला तिथं मी बोलत बसलेले आता रोजच चाललं बाया हा रोजच येतो आणि गप्पा मारतो रोजच येतो तुझा नवरा पडलाय तर मी काय करणार रोजच एवढं कसलं हितगुज उकालता हो तुम्ही हिच्यापाशी बसून हा कधी माझ्यापाशी 5 मिनिटं बसायचं आहे का तुम्हाला माहिती रोज गावात हाका मारतात मग मी काय करू बघितलं का दोन तोंडी शिंदर सटकीन पोर हटकी कुठली आणि मग ती मी बोलते का ए मला काय घेणं नाही पडलेलं कसं घेणं नाही पडलं हाका मारवर या 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 घ्यायला बसा एवढंच करते काय या 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 मी नाही हाका मारायला तुझा नवरा येऊन बसतो पहिल्यासारखा माझ्या नवऱ्याला त्या अक्कलीचा भागच नाही ग पण तुला नाही का स्वतःच्या नवऱ्याला तुला नाही का तुझंच नाणं खोटं आहे मला काय बोलती माझं नाणं खोटं नाही नाही खोटं खोटं अगं इथं सांगताय तोंडानी दोन तोंडी माणूस आहे हा अगं माणसाची जात अशीच असती उलटी पण बाईच्या जातीने लय राहावं लागतंय सांभाळून कळलं का तुमच्याबद्दल गुणगानच गात होते मी यांच्या पुढं ऐकले मी गुणगान आणि हे तर लयच गुणगान गात होतं तुझा नवरा तुझ्याबद्दल असं सांगत होतो डोक्यावरचे केस गेले तरी अक्कल आहे ना काय सांगितलं सांगितलं तिचा टाचत मेंदू म्हणून टाचत मेंदू माझा टाचत मेंदू घे तुझ्या समोर पण तुला असं बोलतात तुमच्या तर ना तुम्ही ना सुधर तुम्ही इकडे येणार का परत तुला आता सांगते तू पण आहे ना मला काय घेते तुझ्या घेते प्रत्येकाला काय घेते तुझ्या काय माझ्या नवऱ्याच्या काय घेते काय घेते म्हणजे काय घेते माझ्या नवऱ्याला प्रत्येक वेळेला तू माझ्या नवऱ्याला खुशाल का रे तू हा याला गंमत बघतो का तू गंमत बघतो का इकडे प्रत्येक वेळेला सगळे दोन बाया फसवतो दोन बाया फसवतो खुशाल बायको असून तुला बाहेरच्या बाया लागतात गप्पा मारायला तुला घरची काम हान दोघीला मार त्याला मार काय गोटा घाली माणूस दोन बायकांना फितवतो तुला नीट सांगते तू नीट राहणार आहे का नाही अगं मारलेला ऐकती काय त्याच तुझ्या तर ना गोटा घालीन काय तुझ्या ना लय नखरे झाले तुझ्या इथं आता ह्या टकल्याच्या तर